प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. उद्धव ठाकरेंच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसनं रामटेकमध्ये बंडखोरी करत उमेदवार दिला. सुनील केदार यांचा दावा. गद्दारांना आता सुट्टी नाही. विधानसभेत वळसे पाटलांना 100% पराभूत करा. शरद पवारांचं जनतेला आवाहन. तर आरोपांवर समारोप सभेत उत्तर देणार वळसे पाटलांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धुळा. दुपारी संभाजीनगरमध्ये, संध्याकाळी नवी मुंबईत तर शिवाजी पार्कवर रात्री होणार मोदींची सभा. पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेचा टीझर जारी. आशिष शेलार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. राहुल गांधींकडून प्रचाराचा धडाका सुरूच. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये घेणार सभा. कळमनुरीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल. वाकोडी गावात पैसे वाटप केल्याचा आरोप. आणि काँग्रेसचे नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊतांच्या कारला ट्रकची धडक. अपघातातून नितीन राऊत थोडक्यात बचावले. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. ईडीकडून महाराष्ट्रात कारवाई करण्यात आलेली आहे. 23 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गुजरात, पश्चिम आणि गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये देखील छापा टाकण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. ईडीकडून ही महाराष्ट्रात कारवाई केली असल्याचं पाहायला मिळतंय. 23 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये देखील ईडीनं छापे टाकलेत. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून ही महत्त्वाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 23 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये देखील ईडीनं छापे टाकले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ईडीनं ही अतिशय महत्त्वाची कारवाई केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. पुढची बातमी पाहूयात. अमरावतीमध्ये काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार विद्यमान आमदार सुलभा खोडके रिंगणात आहेत. मात्र या दोन बलाढ्य उमेदवारांखेरीज अमरावती विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सय्यद अब्रार एक सामान्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अगदी कमी फीमध्ये सर्वात चांगली सेवा देणारे डॉक्टर म्हणून विदर्भात डॉक्टर सय्यद अब्रार यांची ख्याती आहे. डॉक्टर अब्रार हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी पॅम्पलेट देऊन आपला प्रचार करतायत. हे उमेदवारीमध्ये सर्वात गरीब उमेदवारी मी घेतलेली आहे. जेवढे उमेदवार खडे आहेत ते धनकुबेर आहे आणि त्यांच्यासमोर मी फार लहान आहो. त्यांच्याकडे धन आहे, माझ्याकडे माझी मेहनत आहे. मी पायी चालून राहिलो आणि माझे कार्यकर्ता माझ्या साथ पायी आहे आणि आम्ही गली कॉलनीमध्ये फिरून राहिलो आणि प्रचार करून राहिलो. शिरूर हवेली मतदारसंघात वाबळेवाडीच्या शाळेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. गावकऱ्यांनी माजी आमदारांना गावबंदी केली आहे आणि प्रचारासाठी सुद्धा गावात येण्यास उमेदवारांना मनाई करण्यात आली आहे. तर उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आम्ही 100 गाड्या घेऊन 500 लोक हा तापा बाहेर पडणार आहेत अशोक बापूंच्या विरोधामध्ये प्रचारासाठी. त्यामध्ये आमच्या पालकांचे डबे बरोबर असतील. प्रवासामध्ये लागणारा डिझेल खर्च सुद्धा आमचे सगळे पालक करणार आहेत. आमच्या महिला भगिनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि आता बापूंना जे चुकीचं काम केलं त्याची पत्न मात्र भोगायला लागणार आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक रंगात आली असून एकमेकांचे समर्थक फोडाफोडीचं राजकारण करतायत. भगीरथ भालकेंचे समर्थक समाधान आवताडे आणि अनिल सावंत यांनी आपापल्या गटात सामील करून घेतल्यानंतर भगीरथ भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांचे बंधू यांचा पाठिंबा मिळवलाय. विद्यमान आमदारांचे बंधू आणि पुतण्या भगीरथ भालके गटात सामील झाल्यानं महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या.
अजित पवारांना आणखी एक धक्का बसलाय, कारण मुंबई सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. मुंबईचे अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे. अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विलास माने, दिनकरराव तावडे, विजय देसाई यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर अजित पवार गटाचे खेड तालुका अध्यक्ष धीरज साबळे यांनी देखील प्रवेश केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे आणि यावेळी पहिल्यांदाच आत्राम राजघराण्यातील तिघे जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम, शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम अशी लढत होणार आहे. तर अबरीशराव आत्राम हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्यानं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान 300 किलोमीटरमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रचार सुरू केला आणि प्रचारासाठी दररोज त्यांना 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिदुर्गम भागात उमेदवारांना प्रचारासाठी 100-200 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्र राज्यातला सर्वात लांबीचा मतदारसंघ आहे आणि राज्याचे अन्न प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम जे अजित पवार गटातर्फे उभे आहेत, त्यांचा प्रवास कसा सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हा जो गाव आहे हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचं गाव आहे आणि या ठिकाणी मतदारांपर्यंत येण्यासाठी धर्मराव बाबांना तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. आपण बघू शकता या ठिकाणी बाबा मतदारांशी संपर्क साधत आहेत. वयोवृद्ध महिलांशी आत्ता बाबांनी संवाद साधला आहे. लाडकी बहीण योजना असेल, या भागातल्या समस्या असेल, या सगळ्या संदर्भात बाबांचा हा संवाद सुरू आहे. एकूणच महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणापेक्षा गडचिरोलीतली परिस्थिती खूप वेगळी आहे. या ठिकाणी मूलभूत सोयी किंवा मोबाईलचं नेटवर्क नसणे अनेक गोष्टी असतात. अशा भागात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष भेटीवर त्यांचा भर आहे. बाबा मला सांगा की हा महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ आहे आणि तुम्ही शेवटच्या टोकावर आले आहात. कसं सुरू आहे प्रचार? प्रचार तर सकाळपासून सुरू झालेला आहे. आता शेवटच्या टोकात आपण पाहिलं की हा शेवटचा दुसरा टोक आहे जिथे आपण आहोत आणि त्या दृष्टीने इथे येणं म्हणजे थोडंफार दूरच आहे, लांबच आहे आणि त्या दृष्टिकोनातून अहेरी मतदारसंघ आहे आणि त्यातून इथे येणं म्हणजे जवळजवळ 200 किलोमीटर लांब आहे आणि इथे काम करणंसुद्धा थोडंफार कठीणच असते, कारण की हा पूर्ण नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे आपण ते फिरणंसुद्धा कठीण आहे. त्या दृष्टिकोनातून आपण फिरत कुठे कुठे आपल्याला तेलुगू बोलावं लागते, कुठे आपल्याला मराठी बोलावं लागते, कुठे हिंदी बोलावं लागते, कुठे माड्या बोलावं लागते, कुठे गोंडी बोलावं लागते. तर हे आणि मग बंगाली भाषाही आहे, परंतु बंगाली भाषा आपल्याला येत नसल्यामुळे थोडंफार आपण शब्दाने आपण बोलतो. परंतु म्हणजे जवळजवळ हे 5-6 भाषामध्ये आपण भाषण दिल्याशिवाय या मतदारसंघामध्ये काय खरं नाही. त्याचा ऐतिहासिक निवडणूक आहे, कारण की एका बाजूला पुतणे उभा आहे, दुसऱ्या बाजूला स्वतःचा मुलगी उभा आहे आणि ज्या मुलगी एका बाजूला असल्यामुळे थोडाफार आपल्याला लोकांना वाटते की मुलगी असल्यामुळे थोडाफार वोट इकडे तिकडे होतील, परंतु मला काय वाटत नाही तितका फरक पडतो. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. विक्रोळीमध्ये मनसे नेते प्रकाश महाजनांची सुनील राऊतांवर टीका करताना जीभ घसरली आहे. सुनील राऊतांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केलाय. शिर्डीत 100% परिवर्तन अटळ असून राधाकृष्ण विखे पाटील पराभूत होतील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे उमेदवार विक्रम पासपुते यांनी प्रचार दौऱ्यात गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. समोरचे उमेदवार तुम्हाला सांगतायत मी नुसता आमदार होणार नाही तर मंत्री होणार आहे, त्याचं काय कर्तृत्व आहे हे तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे त्यांनी कितीही थापा मारल्या तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी दिलीप मोहिते यांचा समाचार घेतलाय. बीड जिल्ह्यातील मनसेच्या 5 उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची तोफ आज बीडमध्ये धडाडणार आहे. यावेळेस गेवराई मतदारसंघात उमेदवार मयुरी खेडकर यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत, तर केजमध्ये रमेश गालफाडेंसाठी ही सभा घेणार आहेत.
इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना टोला लगावला होता. यावर रोहित पवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा भाजपसोबत गेल्यापासून त्यांच्या बजेटमध्ये शिस्त राहिलेली नाही असं रोहित पवार म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये कुणीही मुख्यमंत्री झालं तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्ष नेतेपदाची आता चर्चा करावी असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावलाय. पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निष्ठावंत सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी पाटण शहरातून महिलांनी मोठ्या संख्येनं रॅली काढली. यावेळेस यशस्विनी पाटणकर यांनी आम्ही आता फार पुढे गेलोय, विजय निश्चित आहे आमचा अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी, त्यांना सुपारी मिळाल्यानं ते वाजत आहेत आणि वाजवत आहेत असं अंधारेंनी म्हटलंय. पुण्यातल्या राजगुरुनगर इथं शरद पवारांची सभा झाली. महाविकास आघाडीचे खेड आळंदी मतदारसंघाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. पंतप्रधान मोदींची मुंबईमध्ये जाहीर सभा होते. या सभेचा टीजर आशिष शेलार यांनी ट्विट केलाय. महायुतीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कमध्ये मोदींची सभा होते. शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर इथं उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. नेवासा इथं उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी जाहीर सभा घेतली जाईल. वळीतही सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. उद्योगपतींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. पुणे, पिंपरी आणि शिरूरमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत. उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची सभा पार पडणार आहे. नाशिकमध्ये आज अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका होणार आहे. आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या 4 सभा पार पडतील. आदित्य ठाकरे आज दापोली दौऱ्यावर आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आझाद मैदानात आदित्य ठाकरेंची सभा पार पडणार आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा होणार आहे. तर शिर्डीतही उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठीही श्रीकांत शिंदे प्रचार सभा घेणार आहेत. नितीन गडकरींची धाराशिव, सांगली आणि पंढरपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. भाजपचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख, समाधान आवताडे यांच्यासाठी गडकरी सभा घेणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींची नंदुरबार जिल्ह्यातील 4ही उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडणार आहे. यावेळेस नाना पटोले, चेन्निथला, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांची प्रचार सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ शिवराज चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी मेरी बूथ सबसे मजबूत या अभियानाअंतर्गत देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन फडणवीसांनी राज्यातील जनतेला केलं आहे. उल्हासनगर मतदारसंघात मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंनी रोड शो केला. भगवान भालेराव निश्चितच विजयी होतील असा विश्वास यावेळी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील पहिल्या उमेदवाराला जाहीररित्या पाठिंबा घोषित केला. गेवराई मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवार प्रियांका खेडकर यांना हाकेंनी पाठिंबा दिलाय. पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये हाकेंनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितची ताकद मात्र वाढली आहे. खेड आळंदी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांची प्रचार सभा झाली. यावेळेस त्यांनी विरोधी उमेदवारावर निशाणा साधला. विरोधी उमेदवारानं काम न करता फक्त तालुक्याला लुबाडलंय असं मत मागण्याचा त्यांना काय हक्क आहे असं दिलीप मोहिते यांनी म्हटलेलं आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असून राज्यातील जनता गद्दारीचा हिशोब घेण्यासाठी 20 तारखेची वाट पाहत आहे असा घणाघात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केलाय. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या वाहनावर दगडफेक आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. दगडफेकीमध्ये कार्यकर्ते जखमी झाले असून वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी विजय पाटकर यांची निवड करण्यात आली आहे. विजय पाटकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी मानले जात आहेत.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये रोहिणी खडसनच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ रोहिणी खडसेंनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघामध्ये प्रचार करताना युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि अपक्ष उमेदवार नितीन कदम आमने सामने आलेत. यावेळी राणांनी गळाभेटीसाठी हात पुढे केला असताना नितीन कदम मात्र हात जोडत पुढे गेले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नात सखीताई सावंत गावागावामध्ये जाऊन प्रचार करतात. आजोबांनी मतदारसंघात खूप विकास कामं केली असून त्यांनाच मतं द्या असं आवाहन त्या करतायत. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सुवर्ण अक्षरात लिहिलंय. महाराष्ट्राला पुढे नेण्याचं विजन तुमच्याजवळ आहे, त्यामुळे जनता तुमच्या पाठीशी आहे असं वक्तव्य फडणवीस मंचावर असताना भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांची जाहीर सभेदरम्यान अजित पवारांची माफी मागितली. सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पंकजा मुंडेंनी शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यामुळे दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यानं पंकजा मुंडेंनी माफी मागितली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मतदानाच्या पावत्या देण्याचं काम प्रगतीपथावर आहे. मावळ तालुक्यातील एकूण मतदारांच्या संख्या 3,86,172 इतकी असून एकूण 402 मतदान केंद्र आहेत. आमदार भरत गोगावलेंनी किल्ले रायगडावरती राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेत प्रचाराची सुरुवात केली. यावेळी किल्ले रायगड परिसरातील पाचडमधील वाड्यावर प्रचाराची सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रचार सभा होते. यावेळेस आदित्य ठाकरे रामदास कदमांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. विकासासाठी आणि त्याच्या मुद्द्यावर अजितदादा महायुतीसोबत आलेत, मात्र महाविकास आघाडीचं सरकार खुर्ची आणि मोहासाठी सत्तेत आलं होतं असा घणाघात मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीवर केलाय. शरद पवारांचं वय 84 आहे, मात्र या वयातही ते 4 सभा घेत आहेत. रात्री फक्त 4 तास झोपतात. त्यामुळे महाराष्ट्रात 170 आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा दावा रोहित पवारांनी केलाय. वयावरून शरद पवारांनी पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी केली. अजित गव्हाणे यांनी भाषणामध्ये शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. तेव्हा मी अजून म्हातारा झालो नाही. जोपर्यंत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही तोपर्यंत मी म्हातारा होणार नाही असं शरद पवार म्हणाले. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली यालाच भूमिका बदलणं म्हणतात अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, त्यांचं पूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात. काँग्रेस 3, तुतारी 3, विजय 3, गुलाल 3. त्यामुळे शिरीष, विजय, गुलाल. त्याच्यामुळे 3 नंबरचं बटन दाबून पंजा, एका हातात पंजाच्या मशाल आहे आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचं आहे. पुढची बातमी पाहूया. सोयाबीनच्या दरावरून राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे. सोयाबीन पिकवण्याची किंमत 4,000 रुपये प्रति क्विंटल, तर सोयाबीन विक्रीची किंमत ही 3,000 रुपये प्रति क्विंटल आणि शेतकऱ्यांचं नुकसान 1,000 रुपये प्रति क्विंटल. उत्पन्न दुप्पट करण्याचं विसरून भाजपनं शेतकऱ्यांना त्यांच्या किमतीच्या 3/4 दरानं पिकांची विक्री करण्यास भाग पडलंय. ट्विट करून राहुल गांधींनी सोयाबीनच्या दरावरून भाजपवर टीका केली आहे. बातमीपत्रात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पवारांनाही टोला लगावलाय. देशात मोठ्या प्रकरणात
मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक होत आहे. स्टार्टअप, खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. खासगी क्षेत्रातील रोजगार काँग्रेसच्या युवा राजांना दिसत नाहीये, अशा शब्दामध्ये पियुष गोयल यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. विक्रोळीमध्ये मनसे नेते प्रकाश महाजनांची सुनील राऊतांवर टीका करताना जीभ घसरली आहे. सुनील राऊतांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केलाय. शिर्डीत 100% परिवर्तन अटळ असून राधाकृष्ण विखे पाटील पराभूत होतील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे उमेदवार विक्रम पासपुते यांनी प्रचार दौऱ्यात गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. समोरचे उमेदवार तुम्हाला सांगतायत मी नुसता आमदार होणार नाही तर मंत्री होणार आहे. त्याचं काय कर्तृत्व आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी कितीही थापा मारल्या तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका, अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी दिलीप मोहिते यांचा समाचार घेतलाय.